नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहूया होळी निमित्त नारळाच्या रसातील शिरवळ्या। हे पहा, 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, एकाच वाटीने माप घेतलं आहे आणि 1.5 वाटी खोबरं घेतलं आहे, गूळ घेतलं 1 वाटी, अर्धा वाटी तेल घेतलं आहे, अर्धा चमचा मीठ, वेलची घेतली कुटून आणि हळद अर्धा चमचा। आता आपण पिठाची उकड काढून घेऊया। हे पहा, पाणी घेतलं आहे ना, त्याच वाटीने मी तांदळाचं पीठ 2 वाट्या घेतलं आहे, खोबरं घेतलं आहे खवलेलं 1.5 वाटी आणि 2 वाट्यात पाणी छानपैकी उकळलं आहे। एकाच वाटीने प्रमाण घ्यायचं आणि अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलं आहे, 1 चमचा तेल। छानपैकी पाण्याला उकळ आली आहे। आता आपण याच्यामध्ये पीठ घालून घेऊया। या शिरवळ्यांना होळीला आमच्याकडे करतात। पहिलीची लोक काय करायची, पहिलीची लोक पुरणपोळ्या वगैरे करायची नाही, तेव्हा काय परिस्थिती सगळ्यांची चांगली नव्हती। तेव्हा कोकणात म्हणजे तांदळाचं पीठ, खोबरं, गूळ असायचं प्रत्येकाच्या घरी। ते लोक हेच करायचे, शिरवळ्यात करायची। ही आमच्या कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की करून पहा। हे पहा, आता पीठ आपलं झालं आहे उकड काढून। आता मी खोबरं घालून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि हळद आणि थोडंसं पाणी घालून घेते, थोडंसं घ्यायचं। याचा आपल्याला खोबऱ्याचा रस काढायचा आहे। हे पहा, एकदम बारीक करून घ्यायचं। माझ्या पद्धतीने करून पहा, खूप छान होतात ह्या शिरवळ्या। आमच्याकडे कोकणात ह्याला शिरवळ्या बोलतात। हे पहा, एक भांडं घेतलं, ज्यावर मी चाळण ठेवली आहे आणि चाळणीवर कपडा घातला आहे। माझ्या पद्धतीने एक दिवस करून पहा, नक्की करून पहा। रस असं कपड्यावर घातलं ना, रस खूप छान निघतो। हे पहा, आता असं आरामात करून घ्यायचं। हे पहा, मी व्हिडिओमध्ये सांगते तसं तुम्ही करा। हे पहा, आता सोपट झालं आहे। आता सर्व मी नारळाचं दूध काढून घेतलं आहे, नारळाचा रस। नारळाचं दूध म्हटलं तरी चालेल, नारळाचा रस म्हटलं तरी चालेल। हे पहा, 1 वाटी गूळ घेतलं होतं ना, ते सर्व घालून घेतलं आहे मी आणि छानपैकी मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया। हे पहा, छुटून झालं आहे। आता मी वेलची घेतली होती ना कुटून, तिथं घातली आहे मी, अर्धा चमचा आहे ती वेलची। छानपैकी रस आता आपला तयार झाला आहे खोबऱ्याचा। आता आपण पीठ घालून घेऊया। आरामात घालून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून ते छानपैकी याचा गोळा तयार करून घ्यायचा। पीठ जरा हे आहे, गरम आहे, आरामात करून घ्यायचं। हे पहा, गोळा तयार झाला आहे छानपैकी असा। 10 मिनटासाठी झाकण मारून ठेवूया। 10 मिनटं झाली आहे। आता त्याचे आपण गोळे तयार करून घेऊया। छोटे छोटे करून घ्यायचे, मी सांगते तसे व्हिडिओमध्ये करा। हे पहा, छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। हे पहा, एक करून घेतलं आहे, आता सर्व करून घेतले आहे। हे पहा, सर्व करून घेतले गोळे। आता एका टोपामध्ये मी 5 ग्लास पाणी ठेवलं होतं उकळत, छानपैकी ते उकळलं आहे। पाण्यामध्ये काही टाकायचं नाही, मीठ वगैरे तेल वगैरे काही टाकायचं नाही। उकळलं छानपैकी पाणी, त्याच्यामध्ये हे पिठाचे आपण गोळे केले ना ते घालून घ्यायचे आणि 15 मिनिटासाठी
उघडत ठेवायचे. हे पहा 15 मिनटं झाली आहे. गोळे वर आले ना नंतर समजायचं आपले गोळे तयार झाले आहेत. हे पहा मस्त शिजले आहेत. हे पहा आता काढून घेते मी. आरामात काढून घ्यायचे. गरम गरम आहेत, आरामात घ्यायचे. हे पहा सर्व काढून घेतले आहेत. आता आपण शेव करतो ना तो साचा घेतला आहे मी. त्याला तेल लावलं आहे आतमध्ये. आता तो छानपैकी असा बंद करून घ्यायचा. आमच्या कोकणांना शेवगा असतो. शेवगा आपले जे कोकणातले असतील ना लोक त्यांना माहीत आहे शेवगा. शेवगा असतो ते शेवग्यावर करतात. आणि केळीचं पान, केळीच्या पाना वगैरे घेतात आणि केळीच्या पानावरती काढतात शिरवळ्या. केळीचं पान आता केळीचं सोप बोलतात आणि ते काढतात आमच्या कोकणात. आता इकडे काय शेवगा नाही ना म्हणून मी हे शेवचं भांडं घेतलं आहे. शेव आपण करतो ना ते भांडं. हे पहा मी व्हिडिओमध्ये करते तसे तुम्ही करा माझ्या पद्धतीने. हे पहा खूप छान दिसत आहे. हे पहा असे दिसतात शिरवळ्या. हे पहा आपल्या शिरवळ्या करून तयार झाल्या आहेत. खूप छान दिसत आहे, मस्तच झाले आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशा एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.